लोकसभा निवडणुकीत जी चूक केली ती पुन्हा करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा खासदार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून निवडून दिल्लीला पाठवला असता तर माझे हात देखील मजबूत झाले असते. तुम्ही माझी काळजी करू नका, मी स्वतःची व्यवस्था केली आहे. मात्र मला तुमची व्यवस्था करायची आहे. आगामी विधानसभा निवडणुका येत्या 2-3 महिन्यात होत आहे. आपलाच आमदार पुन्हा निवडून येणार आहे असे सूचक वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सडक अर्जुनी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना केले. काय फायदा झाला आता लोकसभेमध्ये? पंतप्रधान कोण झाले? हो झाले ना. मग काय आपल्याला मिळवलं आपण? ते झाले. आणि त्यांच्या विचाराचा माणूस घरीतून गेला असता तर प्रफुल्ल पटेलांचा हात बळकट झाला असता की नाही? आता ही काळ एक संधी आपण गमावली आहे, पण वारंवार अशी चूक होता कामा नये. माझ्या इंतजामसाठी मी आलो नाही. माझा इंतजाम मला करता येते, मी केला आहे. तुमच्या हक्कासाठी मी काम करायला निघालेलो आहो, हे कुठे तुम्ही विसरू नका. तर काही कामे असली तर तुम्हाला भाईजी आठवतात आणि निवडणुका आल्या तर दुसरे आठवतात. मला माहिती नाही विरोधक तुम्हाला काय गुड देऊन जातात, म्हणून तुम्ही त्यांना मतदान करून जिल्ह्याचा विकास थांबवत आहात. आम्ही काय विकास कामं केली आणि करत आहोत याची आठवण तुम्हाला वारंवार करून द्यावी लागले, हे बरोबर नसल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. आणि त्यांनी कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त करीत पुन्हा अशा चुका करू नका अशा सूचना केल्या. तर आगामी विधानसभा निवडणुका पाहता ज्या पद्धतीने केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्याच पद्धतीने राज्यात महायुतीची सत्ता येणार याला कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे तुम्ही अपप्रचाराला बळी पडू नका असे देखील खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. आता येणार आहे एक आणखी संधी येणार आहे विधानसभेत, आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, त्याला दिल्लीमध्ये मोदीजी बसले, इथे महायुतीची आमची सरकार महाराष्ट्रामध्ये बसणार आहे, हे मी तुम्हाला जबाबदारी देतो. गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छुटे, गोंदिया.